पण ऍक्च्युली ते जे डिक्टम होतं दॅट वॉज ऍक्च्युली ट्रू की 30 पर्यंत तुमचं ऑब्स्टॅट्रिक करिअर किंवा तुम्हाला जे मुलं बाळ 2 पाहिजे वट एव्हर ते झालेलं. आता पुरुषांचं कसं असतं, पुरुषांना स्पर्म म्हणजे त्यांचे नवीन बनतात दर 3 महिन्याला, दे कॅन फॉर्म न्यू स्पर्म्स. सो एक 55-60 वर्षाचा पुरुषही ही कॅन हॅव अ बायोलॉजिकल चाइल्ड ऑफ हिज ओन. पण बायकांचं तसं नसतं, आपल्याला एक लिमिट आहे. सो लवकर पिरियड गेले की बायकांना मग हार्ट डिझीजचा प्रॉब्लेम, बोन डेन्सिटीचा प्रॉब्लेम हा लवकर येणार. नॅचरल सायकलमध्ये फक्त एकच एग वाढतं. अच्छा. तर IVF मध्ये आपल्याला मल्टिपल एग्स वाढवायचे असतात, कारण आपल्याला ते बाहेर हार्वेस्ट करायचे असतात. सो हे मिसकन्सेप्शन आहे की एकदा IVF केलं की 15 दिवस बेडवरून उठायचंच नाही. तसं आता सगळं जग AIच्या मागे पडतंय. सो IVF मध्ये पण त्याचं युसेज आता एवढाच नाही, पण डेफिनेटली चालू होईल इन नियर फ्युचर. AI ड्रिव्हन सिलेक्शन ऑफ एम्ब्रिओज, म्हणजे AIच्या मदतीने बेस्ट एम्ब्रिओ सिलेक्ट करणं फॉर ट्रान्सफर. खूप नवीन आता कॉन्सेप्ट अशी आहे की एंडोक्राइन डिसरप्टर्स, म्हणजे हे एक नवीन गोष्ट आहे ज्याच्यामध्ये हे प्लास्टिक वगैरे जे आहे ना ते आपल्या हॉर्मोन्सला मिमिक करतं. नमस्कार, सॅसी सखीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. इंडियामध्ये इनफर्टिलिटीचं प्रमाण वाढतं आहे आणि याच विषयावर म्हणजे इनफर्टिलिटी, प्रेग्नन्सी आणि IVF मिथ्स यावर बोलण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर संध्या मेश्राम. Dr. Sandhya Meshram is obstetrician gynecologist working as a fertility specialist in Cloud9 Hospital. Welcome Dr. Sandhya. हॅलो. तसं मी सुरुवातीला म्हटलं की इन्फर्टिलिटीचं प्रमाण वाढतं आहे. सो ते का वाढतं आहे म्हणजे, आणि काय पर्सेंटेज, म्हणजे आय गेस 15% कपल्स आर हा प्रॉब्लेम फेस करत आहेत. राईट, दॅट्स राईट. सो ॲज यू सेड की 15% अराउंड रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये इन्फर्टिलिटी बघितलं जातं. त्याचं मेनली 2 रिझन्स आहेत जे वी कॅन फिगर आउट. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे एक जे आहे लग्नाचं, बदलती सोशल स्ट्रक्चर, बदलती समाज व्यवस्था. लग्नाचं वय फार वाढतंय आजकाल. करिअर ऑप्शन्स किंवा सेटलमेंट उशिरा, या गोष्टींमुळे लग्न उशिरा करतायत मुलं मुली दोघं. त्याच्यामुळे प्रेग्नन्सीजला पुढे प्रॉब्लेम होतोय. दुसरी गोष्ट की बदलती लाईफस्टाईल किंवा जीवनशैली, खूपच सिडेंटरी लाईफस्टाईल, खूप फास्ट फूड, जंक फूड खाणं. त्याच्यानंतर जे आहे ते शिफ्ट्समध्ये टायमिंग, समजा हजबंडची नाईट शिफ्ट, वाईफची डे शिफ्ट, किंवा वेगवेगळ्या शहरांमध्ये राहणं कारण जॉबच्यामुळे वगैरे. सो या कारणांमुळे इट इज व्हेरी व्हेरी कॉमन. आणि शिवाय स्मोकिंग आहे, अल्कोहोल आहे, हे याचं प्रमाण खूप वाढलंय पाहिजे. लाईफस्टाईल चेंज किंवा हॅबिट्स. सो दीज आर द मेन रिझन्स वाय इन्फर्टिलिटी इज रायझिंग. अच्छा. येस. सो ॲज यू सेड की एज फॅक्टर व्हॅरी करतं. सो आजकाल असं होतंच ना की लग्न जे आहे ते उशिरा व्हायला लागले आहेत, म्हणजे कारण करिअर ग्रोथचा पण तोच पिरियड असतो मोस्टली. आणि त्याच्यामुळे आधी जे लग्न अगदी पूर्वी तर फारच लवकर व्हायचे, पण आता ते कुठेतरी 28, 29, 30च्याही पुढे जात आहे. हे मेन रिझन किंवा सिग्निफिकंट रिझन असू शकतं. असं आम्ही ऐकलंय की जसं आधी असं म्हणायचे की 30 मध्ये फॅमिली कम्प्लीट करून टाका, पण आता लग्नच ऑलमोस्ट 30 किंवा नंतर होतात आहेत. पण ऍक्च्युली ते जे डिक्टम होतं दॅट वॉज ऍक्च्युली ट्रू की 30 पर्यंत तुमचं ऑब्स्टॅट्रिक करिअर किंवा तुम्हाला जे मुलं बाळ 2 पाहिजे वट एव्हर ते झालेलं हवंय. इट वॉज ट्रू. कारण कसं आहे की फर्टिलिटी रिलेटेड डिक्लाईन जे आहे ते एजशी डेफिनेटली रिलेटेड आहे. आता जेव्हा एखादी मुलगी जन्माला येते तिच्यामध्ये नंबर ऑफ एग्स हे फिक्स्ड असतात, किंवा आपण म्हणूया लिमिटेड किंवा फायनाईट असतात. जसं तिचं मेन्स्ट्रुएशन चालू होतं, जसं तिला पिरियड्स यायला लागतात म्हणजे 12-13 वर्ष, तर त्याप्रमाणे एव्हरी मंथ ते एग्स यूज होत जातात. त्याच्यानंतर 30 नंतर त्यांची क्वांटिटी कमी होते आणि 35 नंतर अजून रॅपिड फॉल होतो त्याच्या नंबरमध्ये आणि शिवाय क्वालिटीमध्ये. खूप एग्सची क्वालिटी खराब होते, त्याच्यामध्ये क्रोमोझोमल प्रॉब्लेम्स होतात. सो हळूहळू ते एग संपतात आणि अराउंड 45-50 जे इंडियामध्ये ॲव्हरेज एज आहे मेनोपॉजचं, त्याच्यामध्ये ते सगळे एग्स युजअप होतात. आता पुरुषांचं कसं असतं, पुरुषांना स्पर्म म्हणजे त्यांचे नवीन बनतात दर 3 महिन्याला, दे कॅन फॉर्म न्यू स्पर्म्स. सो एक 55-60 वर्षाचा पुरुषही ही कॅन हॅव अ बायोलॉजिकल चाइल्ड ऑफ हिज ओन. पण बायकांचं तसं नसतं, आपल्याला एक लिमिट आहे. मेनोपॉजच्या एजपर्यंत 45 पर्यंत त्यांना दे हॅव टू कन्सीव.
सो त्याच्यामुळे की ते जेवढं लवकर करू तेवढं चांगलं आहे. दुसरी एक गोष्ट जी आहे, आजकाल जे आपण बघतोय की पिरियड्स लवकर यायला लागले. पूर्वी 12-13 वर्षी यायचे, आजकाल ते एज 9-10-11ला शिफ्ट होत आहे. तर पिरियड्स लवकर आले की पिरियड्स लवकर जाणार पण आहेत, कारण जसं आपण म्हणालो की एकचा रिझर्व किंवा नंबर जो आहे तो फायनाईट आहे. तर त्याच्यामुळे पिरियड्स लवकर जाण्याची पण शक्यता आहे. आणि शिवाय स्टडीज हॅव शोन की जे भारतीय महिला आहेत त्यांच्यामध्ये रिझर्व लवकर ड्रॉप होतोय वेस्टर्न काउंटरपार्ट्सपेक्षा. आता त्याची कारणं खूप सारी आहेत, स्पेसिफिक असं नाही आहे, पण डेफिनेटली दे आर फेसिंग लेसर ओव्हॅरियन रिझर्व दॅन द वेस्टर्न काउंटरपार्ट्स. अच्छा. आणि पिरियड्स लवकर येणं इज ऑल्सो नॉट हेल्दी साईन. येस, नॉट एट ऑल, नॉट एट ऑल. इट इज नॉट अन हेल्दी साईन. कारण काय होतं की पिरियड्स आले की मग हाईट वाढत नाही, तुमचा ग्रोथ स्पर्ट्स येतो तेवढी ते रिमेन्स शॉर्ट स्टेज. शिवाय त्याच्यानंतर जसं दुसरं मी म्हणाले की त्यांचे पिरियड लवकर जातीलही. सो लवकर पिरियड गेले की बायकांना मग हार्ट डिझीजचा प्रॉब्लेम, बोन डेन्सिटीचा प्रॉब्लेम हा लवकर येणार. कारण पिरियड्स येणं हे बाईसाठी इट इज प्रोटेक्टिव्ह. सो कारण इस्ट्रोजन जो हॉर्मोन असतो पिरियड येत असताना, तर तो जर काय कमी झाला तर मग हार्ट डिझीज आणि बोन डेन्सिटी प्रॉब्लेम्स हे सगळे डेफिनेटली वाढणार आहेत. आणि ते लवकर सुरू होणार आहे जर का पिरियड्स लवकर गेले. असं आहे. त्याच्यामुळे एव्हरीथिंग हॅज टू हॅपन ॲट अ राईट एज. अगदी अगदी. आणि असं ऐकलं आहे मी की थायरॉइड प्लेज अ क्रिटिकल रोल, आणि म्हणजे कन्सीव्ह करण्याच्या फेजमध्ये ऑर इव्हन कन्सीव्ह झाल्यानंतर सुद्धा जर थायरॉइड कमी जास्त, म्हणजे डॉक्टर जनरली जर कोणी प्री कन्सल्टेशनला गेलं तर म्हणतील की आधी हे टेस्ट करा, त्याच्यात पहिलं राईट, त्याच्यात थायरॉइड करा, आणि जे नॉर्मल असेल तर मग राईट. सो थायरॉइड मुळे जे आहे ओव्ह्युलेशनमध्ये प्रॉब्लेम्स आणि डिस्टर्बन्सेस होतात. पिरियड इरेग्युलर येतात आणि ओव्ह्युलेशन नीट होत नाही. सो त्याच्यामुळे प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम होतो. आणि मुळात जरी प्रेग्नन्सी राहिली तरी त्याच्यामध्ये बाळाला जे ते मेंटल रिटार्डेशन होण्याचे चान्सेस आहे, लोअर IQ वगैरे. आणि थायरॉइड डिसीज जे आहे ते हे एक प्रिव्हेंटेबल कॉज आहे, ज्याला आपण आधीच जर का आपल्या लक्षात आलं की थायरॉइड आहे तर आपण ते ट्रीट करून मग यू शुड कन्सीव्ह. सो हिअर कम्स द रोल ऑफ प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग, की आधीच तुम्ही युअर बॉडी इज रेडी ऑन नो, आणि इज युअर थायरॉइड नॉर्मल, इज एव्हरीथिंग, ऑल अदर पॅरामीटर्स ते नॉर्मल आहेत की नाही ते बघणं गरजेचं आहे. कारण नंतर आपण एकदा प्रेग्नंट झाल्यानंतर मग परत या गोष्टीसाठी, म्हणजे बऱ्याचदा आता असं येतात की ते कन्सीव्ह झालेले असतात नॅचरली आणि त्यांचं थायरॉइड असं 60-80, म्हणजे खूप TSH खूप जास्त रेज्ड असतं, म्हणजे खूपच अबनॉर्मली रेज्ड असतं. तर मग त्या केसेसमध्ये आपण पुन्हा टर्मिनेशन पण नाही सांगू शकत, पण ऍक्च्युली त्यांच्या केसेसमध्ये नंतर पुढे जाऊन मिसकॅरेजचे पण चान्सेस वाढतात. आणि बाळामध्ये मेंटल रिटार्डेशन किंवा अगदीच मेंटल रिटार्डेशन नसलं तरी लोअर IQ, म्हणजे अभ्यासात थोडंसं मागे पडणं वगैरे पुढे होऊन या गोष्टी होऊ शकतात. आणि तसे थायरॉइडचं पण प्रमाण आजकाल वाढतच आहे. राईट. आणि कमी एज मध्ये पण बऱ्याच जणांना थायरॉइड डिटेक्ट होत आहे. तर जसं थायरॉइड एक रिझन आहे, एक कॉमन आपल्याकडे डेफिशियन्सी आहे ती म्हणजे B12 आणि D3. सो त्याचाही काही रोल आहे? अगदी त्याचा पण रोल आहे. D3 डेफिशियन्सी असेल की पुन्हा ओव्ह्युलेशन डिसऑर्डर्स म्हणजे फिमेलमध्ये होऊ शकतात. आणि स्पर्म मेनमध्ये स्पर्म पॅरामीटर्समध्ये डेफिनेटली त्याच्यामध्ये कमतरता येते व्हिटॅमिन D डेफिशियन्सीमुळे. सो दॅट इज वन थिंग. B12 जे आहे ते DNA सिंथेसिससाठी इम्पॉर्टंट असतं, म्हणजे स्पर्म आणि एगच्या. तर जर काय B12 डेफिशियन्सी असेल तर स्पर्म आणि एगचं जे DNA ते चांगलं नसतं. सो बेसिकली क्वालिटी कमी असते त्यांची आणि ते चांगले म्हणजे फर्टिलायझेबल चांगले एम्ब्रियोज नाही बनत. तो ह्या दोन्ही गोष्टींमुळे प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम डेफिनेटली होऊ शकतो. आणि कधी कधी कसं होतं ना की मे बी रिपोर्ट सगळे नॉर्मल असतील, डेफिशियन्सी अशी ऑब्वियस नथिंग टू पिन पॉईंट की हे कमी आहे की हे कंट्रोल करायला पाहिजे, पण तरी पण कपल आर नॉट एबल टू कन्सीव्ह. तर अशा याला एक स्पेसिफिक टर्म आहे, अनएक्सप्लेन्ड फर्टिलिटी. सो अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी म्हणजे काय, सगळे जसं ॲज यू सेड सगळे पॅरामीटर्स नॉर्मल आहेत. ओव्ह्युलेशन वेळेवर होतं आहे, युट्रस नॉर्मल आहे, ट्यूब्स ओपन आहेत आणि हजबंडचं स्पर्म काउंट वगैरे सगळं नॉर्मल आहे, पण तरी पण काही कारणामुळे प्रेग्नन्सी राहतच नाही आहे. सो त्याचं पर्सेंटेज अराउंड 20% आहे की काहीच कॉज मिळत नाही. पण त्या केसमध्ये अजून थोडं डेप्थमध्ये गेलं तर कधी कधी कारणं सापडतात. म्हणजे त्याच्यामध्ये काही हजबंड वाईफमध्ये काही क्रोमोझोमल प्रॉब्लेम्स असू शकतात ज्याच्यामुळे जो एम्ब्रियो बनतोय तो क्रोमोझोमली वीक बनतोय. आता कसं असतं की नेचर जे आहे ते चांगलेच हेल्दी क्रोमोझोम्स किंवा हेल्दी एम्ब्रियो पुढे जायला इट अलाउज, कारण नेचरचा हे डिफेन्स मेकॅनिझम आहे. असं नाही केलं तर सगळे अबनॉर्मल बेबीज जन्माला येतील. तर जर काय दोघांमध्ये काही क्रोमोझोमल प्रॉब्लेम्स आहे जे आपण थोडेसे ॲडव्हान्स्ड ब्लड टेस्टने आपण करतो, जसं केरिओटायपिंग नावाची एक ब्लड टेस्ट असते जी आपण कपलची करतो.
तर त्याच्यामध्ये नॉर्मल जो मेल क्रोमोझोम आहे तो 46XY आहे आणि बायकांचा नॉर्मल क्रोमोझोम पॅटर्न आहे 46XX. तर याच्या व्यतिरिक्त काही डिव्हिएशन्स किंवा अबनॉर्मॅलिटीज आल्या तर त्याच्यामध्ये प्रेग्नन्सी न राहण्याचे चान्सेस डबल होतात आणि प्रेग्नन्सी राहून मिसकॅरेजेस होण्याचे चान्सेस डबल होतात. तर अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी जेव्हा खरंच काहीच कारण मिळत नाही आहे तेव्हा आपण हे कॅरिओटायपिंग वगैरे टेस्ट पुढच्या करतो की मे बी क्रोमोझोमल प्रॉब्लेम आहे किंवा कधी कधी इम्युनॉलॉजिकल प्रॉब्लेम्स असतात की प्रेग्नन्सी राहते पण सारखं बॉडी रिजेक्ट करते, मिसकॅरेजेस होत आहेत, हां सारखं रिजेक्ट होतं आहे. म्हणजे प्रेग्नन्सी डेफिनेटली राहते पण मिसकॅरेजेस होतातच आहे. किंवा काही म्हणजे क्लॉटिंग डिसऑर्डर्स असतात ज्याच्यामध्ये बाळाला ब्लड सप्लाय बंद होतो. सो 1-2 आठवड्यापूर्वीच्या सोनोग्राफीमध्ये हार्टबीट असते आणि 2 आठवड्यानंतर नसते, त्याला आपण ॲपला सिंड्रोम वगैरे म्हणतो. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे याच्यामध्ये इन्फर्टिलिटीचा भाग कमी आहे पण एक लाईव्ह बेबी किंवा लाईव्ह बर्थ रेट कमी होतो या गोष्टी. बरोबर. सो हे जे पुढचे डिटेल्ड मग आपण टेस्ट ॲडवाईस करतो. अच्छा. असं त्या इन्फर्टिलिटीसाठी मग काय ट्रीटमेंट्स आहे? कारण IVF इज समथिंग म्हणजे खूप वेल नोन आहे किंवा लोकांना माहिती आहे. पण आता एखाद्या म्हणजे इज इट द फर्स्ट ट्रीटमेंट का त्याच्या आधी काही मेडिकेशन्स किंवा अजून काही ट्रीटमेंट्स आहे आणि त्यालाही काही रिस्पॉन्स नाही मिळाला तर मग पीपल कॅन गो फॉर IVF किंवा अजून ज्या कुठल्या ट्रीटमेंट्स असतील? तो आता अगदी काही बेसिक आपण ट्रीटमेंट्स केल्या तरी पण प्रेग्नन्सी राहते. आता काही लोकांचं हिमोग्लोबिन कमी असतं, 8-9 हिमोग्लोबिन आहे आणि कसं प्रेग्नन्सी होणार? कारण त्या एगला न्यूट्रिशनच नाही मिळत, आयर्नच नाही मिळत, ऑक्सिजन नाही मिळत. सो त्याची क्वालिटी कमी असते आणि मग प्रेग्नन्सी राहत नाही. सो कधी कधी छोटे डिफेक्ट्स आपण करेक्ट केले ना, जसं D3 करेक्ट केलं, हिमोग्लोबिन करेक्ट केलं तर लगेच प्रेग्नन्सी राहू शकते. थायरॉइड करेक्ट केलं बाकी काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण तुमचं TSH जे अबनॉर्मल होतं ते तुम्ही करेक्ट केलं तरी प्रेग्नन्सी राहून जाते. सो हे झालं सिम्पल ट्रीटमेंट ज्याच्यामध्ये फार काही तुम्हाला करावं लागत नाही. जस्ट बेसिक जे डिफेक्ट आहे तो करेक्ट केला, डेफिशियन्सी आहे ती करेक्ट केली की प्रेग्नन्सी राहते. नेक्स्ट जे आहे ते ज्याच्यामध्ये एग बनतच नाही आहे, जसं PCOD वगैरेमध्ये आहे त्याच्यामध्ये अजिबातच एग तुमचं वाढतच नाही. सो इन दॅट केस आपण ओरल ओव्युलोजेन्स नावाचे टॅबलेट्स किंवा ड्रग्स देतो ज्याच्यामध्ये एग वाढण्यासाठी ते असतात, जसं काही लेट्रोझोल आहे, क्लोमिफेन आहे. तर या ज्या टॅबलेट्स आहेत त्या टॅबलेट्सने आपण एग्स वाढवण्यासाठी हेल्प करतो. आता या दोन्ही टॅबलेट्सनी हेल्प नाही झाली तर मे बी वी गो ऑन टू इंजेक्शन. ते देऊन मग आपण एग्स वाढवण्यासाठी हेल्प करतो. ह्या बेसिक बऱ्याच लोक ह्या बेसिक ट्रीटमेंटनी पण कन्सीव्ह होतात, त्यांना अगदीच पुढचं करायलाच पाहिजे अजून पुढच्या ज्या काही ट्रीटमेंट्स असेल त्याला जाण्याची गरज आहे. मेडिकेशन सुद्धा काही केसेस होऊ शकतात. आणि IVF शिवाय अजून कुठल्या ट्रीटमेंट्स आहेत? IUI ट्रीटमेंट असते पण आता कसं आहे आपण ट्रीटमेंट कुठली घ्यायची हे कॉजवर डिपेंड करतं. बरोबर. तर आता ज्याचं समजा थोडंसं स्पर्म फॅक्टर माइल्ड म्हणजे ज्याचा शुक्राणूची संख्या थोडी कमी आहे, खूप जास्त कमी पण नाही आहे, मग त्यांना IUI नी हेल्प होऊ शकते. आता काही पुरुषांना रिलेशन्स ठेवतानाच प्रॉब्लेम असतो, ज्यांना ॲनिजॅक्युलेशन होतं किंवा इजॅक्युलेटेड डिस्फंक्शन आहे किंवा कॉयटल डिस्फंक्शन आहे. काही तर असे पण कपल्स येतात ज्यांचं कन्झ्युमेटच नाही झालंय मॅरेज. तर अशा लोकांना मग त्यांना प्रेग्नन्सी हवी असते. सो अशा लोकांना मग IUI नी हेल्प होते. अच्छा. की ज्याच्यामध्ये आपण काय करतो की ओव्युलेशन झाल्यानंतर जे आपण ट्रॅक करतो सोनोग्राफीने आणि त्याच वेळेला मग हजबंडचं सीमेन आपण वॉश करून आपण युट्रसमध्ये सोडू शकतो. तर दिस इज IUI ट्रीटमेंट विच इज ऑल्सो कॉल्ड एज इंट्रायुटराइन इन्सेमिनेशन. ही एक सिम्पल ट्रीटमेंट आहे ज्याच्यामुळे काही केसेसमध्ये स्पेशली ह्या केसेस ज्या मी सांगितलं त्याच्यामध्ये सक्सेस मिळू शकतो. 15 to 20% चान्स असतो प्रेग्नन्सी होण्याचा. आणि मग IUI पण नाही झालं आणि दुसरे काही कारण असेल मेजर तर त्याच्यामध्ये आपण IVF सजेस्ट करतो. जसं की ट्यूब्स दोन्ही ब्लॉक्ड आहेत तर ब्लॉक ट्यूब्समध्ये आपण कुठलीच ट्रीटमेंट सांगू शकत नाही. आपण लॅप्रोस्कोपिकली ते ओपन करायचा प्रयत्न करू शकतो पण नाहीच झालं लॅप्रोस्कोपिकली ओपन तर मग आपल्याला IVF सांगावं लागतं. किंवा मग सिव्हिअर एंडोमेट्रिओसिस नावाचा आजार आहे ज्याच्यामध्ये चॉकलेट सिस्ट असतात ओव्हरीमध्ये, तर अशा केसमध्ये IVFच करावं लागतं. किंवा अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी आहे, काहीच कारण नाही आहे आणि लग्नाला खूप वर्ष झाले, 10-12 वर्ष, मग त्या केसमध्ये IVF सजेस्ट केलं जातं. सो बेसिकली जे ट्रीटमेंट सजेस्ट केले जाते ते कॉजवर डिपेंड करतं. बरोबर. आणि शिवाय आपण फिमेल पार्टनरचं एज लक्षात घेतो आणि त्यांचं मॅरिड लाईफ किती वर्षाचं आहे या सगळ्या बेसिसवर आपण एक ट्रीटमेंट प्लॅन फॉर्म्युलेट करतो. ओके. सो IVF ही म्हणजे समहाऊ जे आपण आता ऐकतो की खूप कॉम्प्लेक्स आहे, पेनफुल आहे, खूप सारे इंजेक्शन्स वगैरे असतात, म्हणजे हे बऱ्यापैकी बोललं जातं IVF ट्रीटमेंटबद्दल. सो हे म्हणजे काय आहे ही ट्रीटमेंट? आणि आता जनरली आपण IVFमध्ये काय करतो, Day 2 पासून आपण काही इंजेक्शन्स देतो हॉर्मोनचे, एक साधारण 10 ते 12 दिवस. प्रत्येकाचा रिस्पॉन्स वेगळा असू शकतो आणि त्याच्यानंतर आपण हॉर्मोनचे डोसेस दिल्यानंतर
त्या महिन्यात जे एग्स दिसतात आपल्याला डे 2ला, ज्याला आम्ही आमच्या टेक्निकल टर्ममध्ये फॉलिकल्स म्हणतो, तर ते सगळेच्या सगळे फॉलिकल्स आपण वाढवण्यासाठी तो हाय डोस देतो. कारण नॅचरल सायकलमध्ये फक्त एकच एग वाढतं. तर IVF मध्ये आपल्याला मल्टिपल एग्स वाढवायचे असतात, कारण आपल्याला ते बाहेर हार्वेस्ट करायचे असतात. आता आपण इतकं सगळं करणार आहे तर जास्त एग्ज असतील तर डेफिनेटली त्याचा आउटकम चांगला. येस अगदीच. सो एक 10 to 12 days इंजेक्शन दिल्यानंतर जेव्हा ते एग्स मॅच्युअर होतात, जे आपण सोनोग्राफिकली ट्रॅक करतो, आणि त्याच्यानंतर मग ती एग रिट्रीवलची प्रोसिजर असते, ज्याच्यामध्ये आपण पेशंटला ॲनेस्थीशिया देतो, त्याच्यामुळे काही पेन वगैरे सेन्सेशन होत नाही. आणि जसं आपण इंटरनल सोनोग्राफी करतो, त्या इंटरनल सोनोग्राफीलाच एक बायोप्सी गाईड किंवा एक नीडल अटॅच्ड असते, आणि त्याद्वारे आपण ते छोटे छोटे एग्ज आपण बाहेर ॲस्पिरेट करतो किंवा फॉलिकल्स आपण बाहेर काढतो. मग त्याच्यानंतर ते एग्ज बाहेर आल्यानंतर आपण त्याचं मायक्रोस्कोपमध्ये स्टडी करतो की किती त्यातले मॅच्युअर आहेत, किती चांगल्या क्वालिटीचे आहेत, असं त्याचं एक सेग्रिगेशन होतं. आणि त्याच्यानंतर मग त्याच दिवशी हजबंडला सिमेन त्यांचं द्यायला सांगतो आपण सॅम्पल, आणि एक एग आणि एक स्पर्म आपण फ्यूज करतो, ज्याला आपण ICSI म्हणतो. पूर्वी जे आहे ते IVF ट्रीटमेंट करायचं, ज्याच्यामध्ये एक एगच्या आसपास एक 10,000 स्पर्म्स ठेवले जायचे, आणि मग ते नॅचरलीच कुठला तरी एक स्पर्म फर्टिलाइज करायचं. सो दॅट वॉज IVF, जे पूर्वी ॲक्च्युअल सुरुवात केली होती. पण त्यांना त्याच्यात लक्षात आलं की याच्यामध्ये फर्टिलायझेशन जरा कमी होत आहे, म्हणजे हवे तेवढे एम्ब्रिओज मिळत नाही आहेत, म्हणून मग त्यांनी ICSI टेक्निक सुरू केली, ज्याच्यामध्ये ॲक्च्युअल एक एग आणि एक स्पर्म आपण त्यांना बाहेर त्यांची भेट घडवून आणतो, आणि मग त्यातला आपण इन्क्युबेटर्समध्ये ठेवतो, ज्याच्यामध्ये इन्क्युबेटर्स आर लाईक आर्टिफिशियल युट्रस, ज्याच्यामध्ये टेम्परेचर, ऑक्सिजन, CO2 सगळं आपल्या बॉडीमध्ये जसं आहे तसं मेंटेन ठेवतो, त्याची ग्रोथ ऑब्झर्व करतो, आणि मग नंतर ते एम्ब्रिओज एक 3rd डे किंवा 5th डे जसं असेल तसं पेशंट वाईज आपण ते एम्ब्रिओज युट्रसमध्ये ट्रान्सफर करतो. तर पिकअपची प्रोसिजर अंडर ॲनेस्थीशिया असते, आणि ट्रान्सफरची प्रोसिजर मोस्ट ऑफ द टाइम्स 99% ॲनेस्थीशिया नाही लागत. इट इज अ व्हेरी व्हेरी सिम्पल प्रोसिजर, अजिबात. सो दोन्ही केसेसमध्ये एक अराउंड हाफ डे टू 1 डेचा स्टे खूप होतो. सो असं खूप कॉम्प्लिकेटेड नाही आहे. हा, इंजेक्शन घेण्याचं डेफिनेटली आहे तो त्रास, पण आता त्याच्याशिवाय आपल्याला चांगले एग्स पण मिळणार नाहीत आणि आउटकम पण मिळणार नाही. तर आता IVFची प्रोसेस डेफिनेटली फारच कॉम्प्लिकेटेड आहे, जसं तू म्हणते की इतके इंजेक्शन्स घ्यायचे अँड देन द आउटसाईड त्यांचं ते फ्युजन अँड ऑल घडवून आणतं. तर याच्यात काही रिस्क किंवा अजून कुठले कॉम्प्लिकेशन्स असोसिएटेड असू शकतात? सगळ्यात कॉमनेस्ट साईड इफेक्ट्स, कॉमन कॉम्प्लिकेशन म्हणण्यापेक्षा म्हणजे एक इंजेक्शन घेणं दररोज, त्या इंजेक्शन साईडला पेन, स्वेलिंग, हे तर सगळे लोक कंप्लेंट करतच असतात त्या 10-12 दिवसात. ते थोडंफार होतं, आणि ते काय म्हणतात सेल्फ लिमिटिंग असतं, ते काही फार काळ टिकून राहत नाही. आता प्रोसिजर रिलेटेड जे साईड इफेक्ट्स असतात, समजा पिकअप करताना, तर एक अराउंड फक्त 1% चान्स असतो की काहीतरी इंजुरी होईल आणि ब्लिडिंग होईल, पण असा फार काही असा मेजर रिस्क पिकअपमध्ये येत नाही, स्पेशली इन द हँड्स ऑफ एक्सपर्ट. सो तसं ते एक स्टँडर्डाइज प्रोसिजर आहे, आणि खूप तशी मिनिमल इन्व्हेजिव्ह प्रोसिजर आहे, त्याच्यामुळे असं फार मे बी 1% रिस्क असते पिकअपमध्ये. आता आपण जे इंजेक्शन्स देतो त्याच्याने कधी कधी हायपर स्टिम्युलेशन होऊ शकतं, म्हणजे एक्सपेक्टेडपेक्षा खूप जास्त रिस्पॉन्स येतो आणि खूप सारे एग्ज तयार होतात. तर त्या केसमध्ये आम्ही त्याला ओव्हॅरियन हायपर स्टिम्युलेशन सिंड्रोम असं म्हणतो, ज्याच्यामध्ये ते जनरली PCODsमध्ये वगैरे जास्त बघितलं जातं. पण आजकाल नवीन इंजेक्शन्स आणि खूप चांगले इंजेक्शन्स आणि प्रोटोकॉल्समुळे हा साईड इफेक्ट असा कमी झाला आहे. पण इन फ्यू केसेस वी कॅन सी दिस हायपर स्टिम्युलेशन, हा साईड इफेक्ट. शिवाय जसं मी म्हणाले की एम्ब्रिओ ट्रान्सफर आपण 2 एम्ब्रिओज टाकतो फॉर बेटर सक्सेस रेट. तर 2 एम्ब्रिओ टाकताना एक साधारण 10 to 20% रिस्क ट्विन्सची असते. आता लोकांना ऐकायला म्हणजे IVF मुळे ट्रिपलेट्स होतात, ट्विन्स होतात, खूपच कॉमन आहे. बाय न्यू लॉ वी कॅन ट्रान्सफर ओनली 2 एम्ब्रिओज. ज्यांना खूपच मल्टिपल अटेम्प्ट्स लागलेत आणि खूप वेळा फेलियर झाले, त्यांच्यामध्येच आपण 3 एम्ब्रिओ टाकू शकतो. सो आता म्हणजे ते ट्विन्स वगैरेचे चान्सेस जास्त आहेत. सो ते ऐकायला लोकांना आवडतं की ट्विन्स आहे, पण टेक्निकली ट्विन्स इज अ व्हेरी व्हेरी कॉम्प्लिकेटेड प्रेग्नन्सी. सिंगल प्रेग्नन्सी कॅरी करणं कधीही सोपं असतं. सो त्या केसमध्ये म्हणजे कधी कधी BP वाढू शकतं, डायबिटीज होऊ शकतं प्रेग्नन्सीमध्ये, आणि मुळातच ट्विन्समुळे प्रीटर्म डिलिव्हरी होऊ शकते वेळेच्या आधी. अराउंड 28-30 वीक्सला डिलिव्हरी झाली तर मग उगीच NICU स्टे आणि हे सगळे कॉम्प्लिकेशन्स प्रीटर्म डिलिव्हरीचे होऊ शकतात. सो हे मला वाटतं बेसिक कॉम्प्लिकेशन्स आहेत. बरेचसे त्यातले ॲज आय सेड आर व्हेरी व्हेरी रेअर, आणि जस्ट एक म्हणजे त्याचा चान्स खूपच कमी आहे. आणि बाकी कॉमन साईड इफेक्ट्स जे पेन ॲट इंजेक्शन साईट वगैरे तेच जास्त बघितले जातात.
तसं ही प्रोसिजर बरीच स्टँडर्डाईज झालेली आहे आता. इंजेक्शन्स पण पेनलेस झालेत, लोक स्वतः घेतात पेन सारखं आणि ते एकदम कट असं एकदम स्वतः घेऊ शकतात. तो त्याच्यामुळे खूप दे हॅव बिकम पेनलेस अँड व्हेरी व्हेरी लेस. इन्सुलिनचे घेतात तसे अगदी, युअर राईट. तर ते पेनलेस इंजेक्शन झाल्यामुळे डेफिनेटली त्रास पण तेवढाच कमी झालाय. पण या स्टील इंजेक्शन घेणं हे पेशंटसाठी पेनफुलच असतं ऑब्व्हियसली फॉर द ऑब्व्हियस रिझन्स. येस. आणि जो पेशंट हु इज अंडरगोईंग IVF प्रोसेस, तर त्यांना असे काही असतात का की प्रिकॉशन्स त्यांनी कुठले, म्हणजे एक हेल्दी लाईफस्टाईल ऑब्व्हियसली एक्सप्लेन्ड असेल त्यांना की ते, बट अदर दॅन दॅट अजून कुठले असे ॲज फ्रॉम अ डॉक्टर पर्स्पेक्टिव्ह तुम्ही सांगता की व्हॉट काइंड ऑफ प्रिकॉशन्स दे शुड टेक वेन दे आर गोईंग फॉर IVF प्रोसेसेस? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दे शुड हॅव अ व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह अप्रोच टुवर्ड्स द ट्रीटमेंट. आणि एकदा म्हणजे डॉक्टर चूज केला सर्च करून की त्याच्यावरती एक पूर्ण ट्रस्ट स्टिक टू हिम ऑर हर आणि एक पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा. कारण ही ट्रीटमेंट आहे तुमचं पेशन्स जास्त टेस्ट करते. ऑब्व्हियसली मॉनिटरी आणि फायनान्शियल ॲस्पेक्ट्स आहेतच, पण मेन इज टेस्ट युअर पेशन्स. तर मग थोडं एक पॉझिटिव्ह अप्रोच डेफिनेटली राहायला पाहिजे. त्याच्यानंतर एम्ब्रिओ ट्रान्सफरनंतर काही काही डूज अँड डोंट्स असतात की समजा वजन नाही उचलणं, ट्रॅव्हलिंग फार अवॉइड करणं, या गोष्टी आपण सांगतो. ट्रान्सफरनंतर एक अराउंड 3 दिवसाचा रेस्ट पिरियड असतो. बरेच लोक काय करतात की कम्प्लिटली 15 दिवस झोपूनच राहतात. ॲक्च्युली त्याची काही गरज नाही आहे. जेवढे खूप जास्त रेस्ट केलं तरी पण इट रिड्युसेस अ सक्सेस रेट. सो फर्स्ट 3 days रेस्ट केली ट्रान्सफरनंतर दॅट इज गुड इनफ. कारण तेवढाच वेळ लागतो एम्ब्रिओला स्टिक व्हायला. त्याच्यानंतर काहीही केलं तरी फार काही फरक नाही पडत. सो हे मिसकन्सेप्शन आहे की एकदा IVF केलं की 15 दिवस बेडवरून उठायचंच नाही. तर सो या 3 days रेस्ट, त्याच्यानंतर पॉझिटिव्ह अप्रोच, मेडिकेशन्स वेळेवर घ्यायचं, डाएट जे आहे ते फ्रेश फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, अँटीऑक्सिडंट रिच घ्यायचं आणि स्ट्रीनर्स एक्सरसाइजेस वगैरे हेवी एक्सरसाइजेस अवॉइड करायचं. सो ह्या बेसिक कमी गोष्टी सांगतो. ओके. आता तू जी प्रोसेस मेन्शन केली तर ती झाली एक सायकल, राईट. सो अशा किती सायकल्स लागतात म्हणजे युजली फॉर सक्सेसफुल IVF सक्सेसफुल होण्यासाठी? तसं तर ॲक्च्युली असं अपर लिमिट ॲज सच नाही आहे, पण एक साधारण 2 ते 3 सायकल्समध्ये क्युम्युलेटिव्ह सक्सेस रेट जास्त होऊ शकतो. आता किती सायकल्स लागतात ते पेशंट प्रोफाईलवर बऱ्याचदा डिपेंड करतं. एक रिझर्व व्यवस्थित आहे, पहिल्याच सायकलमध्ये आपल्याला छान एम्ब्रिओज मिळाले तर बऱ्याचदा पहिल्या सायकलमध्ये प्रेग्नन्सी होऊन जाते. पण कधी कधी खूप कमी रिझर्व असेल, म्हणजे 1-2च एग्स बनत आहेत, मग त्या लोकांना मे बी मल्टिपल 2-3 सायकल्स लागू शकतात एक ॲडिक्वेट नंबर ऑफ एम्ब्रिओज चांगले बनेपर्यंत. सो नंबर ऑफ सायकल्स असा असं हे नाही आहे, कट ऑफ नाही आहे. बट चांगलं सगळं प्रोफाईल नीट असेल तर मग एका सायकलमध्ये पण प्रेग्नन्सी होते. ज्यांचे लो रिझर्व आहे त्यांना मल्टिपल केस टू केस व्हेरी करायला. पण साधारण 2 ते 3 सायकलचा क्युम्युलेटिव्ह सक्सेस रेट इज बेटर. अच्छा. आणि असं बोलतात की ही ट्रीटमेंट पण खूप एक्सपेन्सिव्ह आहे आणि हे आहे, सो ह्याच्याबद्दल काय सांगशील? इट इज एक्सपेन्सिव्ह, म्हणजे बाकीच्या ट्रीटमेंट्सपेक्षा इट इज थोडं लिटल बिट एक्सपेन्सिव्ह आय वुड से. कारण त्याच्यामध्ये जे हॉर्मोन इंजेक्शन्स वापरतात तेच मेजर त्याचं कॉस्ट आहे, बिकॉज ते एक स्पेसिफिक पद्धतीने बनवलेले असतात. सो हॉर्मोन्स इंजेक्शन प्लेज द मेजर चंक ऑफ इट. आणि जे IVF लॅबमध्ये जे सगळं सामग्री वगैरे वापरली जाते दॅट इज ऑल्सो व्हेरी व्हेरी कॉस्टली, जे डिस्पोजेबल्स, कन्झ्युमेबल्स. त्याच्यामुळे IVF ट्रीटमेंट इज डेफिनेटली थोडं हायर साईडला आहे. तर IVF ही बऱ्याच टाईमपासनं ट्रीटमेंट आहे आय थिंक यूजमध्ये, पण आता त्याच्यात आणि सायन्स एव्हरी डे कीप्स डिस्कवरिंग समथिंग न्यू. तर आता काही नवीन ॲडव्हान्समेंट काही आहे त्याच्यात? अगदीच आहे. जसं आता सगळं जग AIच्या मागे पडतंय. सो IVFमध्ये पण त्याचं युसेज आत्ता एवढाच नाही पण डेफिनेटली चालू होईल इन नियर फ्युचर. AI ड्रिव्हन सिलेक्शन ऑफ एम्ब्रिओज, म्हणजे AIच्या मदतीने बेस्ट एम्ब्रिओ सिलेक्ट करणं फॉर ट्रान्सफर. सो दॅट इज बिंग स्टडीड एव्हरीवेअर. त्याच्यानंतर टाईम लॅप्स इमेजिंग नावाची कॉन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये ते एम्ब्रिओ, आता आपण एम्ब्रिओ ग्रोथ जे आहे ते डेली आपण ॲक्च्युली इन्क्युबेटर्स ओपन करून मायक्रोस्कोप खाली चेक करतो. पण टाईम लॅप्स इमेजिंगमध्ये तो एक एम्ब्रिओस्कोप असा 8 इन्क्युबेटर्समध्येच ठेवलेला असतो आणि त्याच्यामध्ये ॲक्च्युअल रिअल टाईम ग्रोथ बघतो एम्ब्रिओसची. तर ज्या एम्ब्रिओसची ग्रोथ एकदम परफेक्ट चालली आहे तेच एम्ब्रिओ सिलेक्ट करून ट्रान्सफर करणं ज्याला, तर त्याच्यामुळे सक्सेस रेट वाढतं आणि लाईफ बर्थ रेट सुद्धा वाढू शकतो. सो ह्या 2 गोष्टी आहेत. म्हणजे आता जे आहे ते जसं आपण CCTV लावून काहीतरी कंटिन्युअस सर्व्हेलन्स मध्ये तसंच आहे. सो वी कॅन ॲक्च्युअली सी की कुठला एम्ब्रिओ कुठल्या स्टेजला किती सेलचा होता. तर ते त्याप्रमाणे देन वी कॅन सिलेक्ट द बेस्ट एम्ब्रिओ फॉर ट्रान्सफर.
सो या 2 गोष्टी झाल्या एम्ब्रिओ सिलेक्शनच्या. आता काही जसं मी म्हणाले की काही फिमेल्समध्ये एग रिझर्व खूप कमी असतो, त्यांना स्वतःच जेनेटिक बायोलॉजिकल चाइल्ड हवं असतं. तर अशा केसेसमध्ये आपण त्यांना ओव्हॅरियन रिज्युविनेशन नावाची ट्रीटमेंट सांगू शकतो, ज्याच्यामध्ये ओव्हरीज रिज्युविनेट होतात काही ग्रोथ फॅक्टर्स वगैरे त्याच्यामध्ये टाकून, आणि दे कॅन देमसेल्व्स प्रोड्यूस देअर ओन एग्स. तो हे पण अजून खूप जास्त प्रमाणात प्रूव्हन नाही आहे, पण वी कॅन सजेस्ट ॲज अ ट्रीटमेंट. कारण ज्यांचा रिझर्व खूपच कमी आहे त्या लोकांना कधी कधी डोनर एग सायकल करावी लागते, म्हणजे दुसऱ्या स्त्रीचे श्रीबीज घ्यावे लागतात. सो अशा लोकांना ज्यांना स्वतःच जीन्स हवं आहे त्या लोकांना हे ट्रीटमेंट ऑप्शन आपण देऊ शकतो. सो या 2-3 गोष्टी आहेत इन द न्यूअर ॲडव्हान्सेस. आणि एक खूप बेसिक क्वेश्चन, मे बी द बेबीज जे एक नॅचरली कन्सिव्ह प्रोसेसनी होतात आणि ऑर द बेबीज जे IVF थ्रू या जगात येतात, काही कुठे पुढे जाऊन फरक म्हणजे असे जाणवतो की इट्स लाईक ठीक आहे, वन्स बेबी इज आउट एव्हरीथिंग इज सेम, कसं असतं त्याचं? सो आता फर्स्ट बेबी वॉज बॉर्न, IVF बेबी, हर नेम इज लुई ब्राउन. तर ती 25 जुलै 1978 शी वॉज बॉर्न. ऑलमोस्ट शी इज 46-47 years आणि शी कन्सिव्ड ऑन हर ओन. शी हॅज 2 sons विच शी कन्सिव्ड ऑन हर ओन विदाउट ट्रीटमेंट. तर आता एक अराउंड 45 yearsचा स्टडी आहे, त्याच्यामध्ये साधारण खूप फरक नाही बघितला गेला आहे की IVF बेबीज आणि नॉर्मल बेबीजमध्ये. कारण मुळात जो फरक आहे तो फक्त कन्सेप्शन कसं झालं याच्यामध्ये आहे. एक नॅचरली कन्सिव्ड आहे, आपण ॲक्च्युली वी हॅव मेड द बेबीज आउटसाइड. सो तो फरक सोडला तर असं बाकी मेजर डिफरन्सेस नाही बघितले गेले. जे काही प्रॉब्लेम्स नॉर्मल बेबीमध्ये होऊ शकतात तेच IVF मध्ये पण बेबीजमध्ये पण होऊ शकतात असं आहे. आणि जेव्हा आपण IVF प्रोसेस थ्रू लोक डिसाईड करतात की आता IVF करायचं आहे, तर ऑब्व्हियसली आयदर दे विल गो फॉर देअर ओन एग ऑर अ स्पर्म, अदरवाईज जर जसं तू म्हणाल की प्रॉब्लेम असतील तर दे हॅव टू सोर्स इट आउटसाईड. तर मग अशाच्यात त्यांना ते कॅन दे डिफाईन की कुठल्या क्वालिटीज त्यांना हव्या आहेत वगैरे असं असतं? सो आपण असं करू शकतो, पण त्याच्यातलं त्यात सगळ्यात आम्ही जे मॅच करतो क्वालिटीज, त्याच्यामध्ये कलर ऑफ स्किन, त्याच्यानंतर आय कलर, हेअर कलर आणि ब्लड ग्रुप, या बेसिक गोष्टी झाल्या. त्याच्यावर ॲडिशनल हाईट. सो ह्या गोष्टींमध्ये वी एन्श्योर की ते जे बाळ आहे ते त्यांच्यासारखंच दिसावं. आता याच्या व्यतिरिक्त जे ॲडिशनल क्वालिटीज आहेत, सो दे कॅन टेल की आम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे, एज्युकेशन जास्त पाहिजे, काही त्यांचे स्पेसिफिक डिमांड दे कॅन पुट फोर्थ. आम्ही तसे जे रिक्वायरमेंट्स आहेत ते आम्ही वेगळ्या वेगळ्या डोनर एजन्सीजला पाठवतो आणि त्याच्याप्रमाणे मग आम्हाला ते प्रोफाईल्स पाठवतात. मग आम्ही ते पेशंटला शेअर करतो, मग त्यातल्या त्यात व्हॉट एव्हर बेस्ट दे कॅन आम्ही ते त्यांना सिलेक्ट करायला सांगतो. तो जसं आपण सुरुवातीला बोललो की एज रेंज जी आहे ती म्हणजे कुठेतरी लग्नाचं वय वाढतं आहे, मग मुलं ह्यांचं कन्सिव्ह करण्याचं वाढतं आहे. सो बायोलॉजिकल क्लॉक जी आहे विमेनची आणि करिअर क्लॉक त्या कुठेतरी कॉन्फ्लिक्ट होतात. सो अशा केसेसमध्ये व्हॉट वूड यू सजेस्ट? हो, कारण आजकाल म्हणजे आमच्याकडे इतके कपल्स येतात जे असे 40s मध्ये लेट 35 नंतर, आणि म्हणतात की आम्हाला हे सगळं आधी माहिती असतं की असा रिझर्व ड्रॉप होतं तर आम्ही काहीतरी आधी विचार केला असता. आणि दे आर रिअली सॅड, कारण त्यांना माहिती नसणे आता वेळ हातातून निघून गेली असते आणि आता आपण परत मागे नाही जाऊ शकत. सो जनरली आजकाल एक फ्रीजिंगचा कॉन्सेप्ट किंवा फर्टिलिटी प्रिझर्वेशनचा कॉन्सेप्ट खूप इट इज गेनिंग ग्राउंड्स. सो त्याच्यामध्ये कसं आहे की ज्या मुलींना माहिती आहे की पुढचे 10 वर्ष आपल्याला करिअर करायचं आहे, लग्न नाही करायचं आहे, दे डोंट वॉन्ट किड्स, तर मग ते अराउंड 27 to 30 एज ग्रुपमध्ये दे कॅन फ्रीज देअर एग्स. सो प्रोसेस IVF सारखीच असते, पण इन दॅट केस आपण एम्ब्रिओ बनवत नाही, जे एग्स बाहेर काढतो ते आपण फ्रीज करतो. दे कॅन फ्रीज इट फॉर अ पिरियड ऑफ 10 years असं आहे. तसंच स्पर्म डोनर्स, स्पर्म मुळात इतका फरक नाही पडत, पण आता समजा काही पुरुषांना समजा लहान वयात कॅन्सर झाला किंवा म्हणजे कमी वयात कॅन्सर झाला आणि त्यांना किमोथेरपी घ्यायचे, रेडिएशन घ्यायचे, तर मग या ट्रीटमेंट्सनी स्पर्म्समध्ये प्रॉब्लेम येतो. सो मग ते सुद्धा लोक आपले बिफोर एनी ट्रीटमेंट दे कॅन फ्रीज. सो हे 2 गोष्टी आहेत. एक तर सोशल रिझन्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रेग्नन्सी डिले करायची आहे कारण करिअरसाठी पर्पजफुली, मग त्या केसमध्ये तुम्ही सोशल एक फ्रीजिंग किंवा सोशल प्रिझर्वेशन करू शकता. आणि काही काही गोष्टी मेडिकली इंडिकेटेड आहे, जसं कोणाला किमोथेरपी करायचं, यंग फिमेल आहे जिला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे, तिला किमो रेडिएशन घ्यायचं आहे, तर मग त्या केसमध्ये एक फ्रीजिंग करून ठेवायचं किंवा एम्ब्रिओ फ्रीजिंग करून ठेवायचं आणि मग नंतर दे कॅन गो अहेड लेटर विथ द ट्रीटमेंट्स असं.
आणि हाऊ लॉंग ते एक फ्रीजची लाईफ किती असते? 10 वर्ष बाय न्यू लॉ 10 वर्षापर्यंत तुम्ही तुमचे एग्ज आणि स्पर्म्स किंवा एम्ब्रिओज आपण फ्रीज करू शकतो. आणि मुळात नंबर ऑफ इयर्स ऑफ फ्रीजिंगनी त्यांचं क्वालिटी खराब नाही होत. आम्हाला बरेच लोक पेशंट विचारतात, मी तेच विचारणार की 2 वर्ष झाले मग आता ते चांगले असतील ना, तर तसं नसतं ते. इट इज फ्रोझन इन टाइम. ते त्यावेळेला जेव्हा फ्रीज होतात तेव्हा ते -डिग्रीजला त्याच वेळेला फ्रीज झालेले असतात. त्याची ग्रोथ स्टॉप झालेली असते. सो तुम्ही ते 10 वर्ष त्याच्यात काहीच बदल होत नाही. सो यू कॅन कीप इट फॉर 10 years. सो एम्ब्रिओज पण फ्रीज करतात, एग्ज आणि स्पर्म्स करतात. आता जे म्हणजे अनमॅरिड मुली आहेत किंवा मुलं आहेत तर ते त्यांचे एग्स किंवा स्पर्म्स फ्रीज करतात. जे मॅरिड कपल्स आहेत तर ते त्यांचे एम्ब्रिओज फ्रीज करतात. की आता समजा आता बरेच कपल्स आमच्याकडे येतात की आम्हाला आता ऑनसाईट जायचं आहे 2 वर्ष आणि आता आम्हाला मग आम्ही फ्रीज करून ठेवतो कारण तिकडे मे बी IVF ट्रीटमेंटचा व्हेरी एक्सपेन्सिव्ह किंवा तिकडे करतही नाहीत फार लवकर. सो मग असे बरेच कपल्स येतात की आम्ही आमचे एम्ब्रिओज फ्रीज करून जातो, मग 2 वर्षांनी मग तोपर्यंत नाही झालं वगैरे आणि एज इज रनिंग, टाइम इज टिकिंग, तर मग तेव्हा ते परत येऊन ट्रान्सफर करतात. अच्छा, असं पण करू शकतात. आता असे काही कपल्स ज्यांना नियर फ्युचरमध्ये कन्सीव्ह करायचं आहे, सो ह्यांना व्हॉट वूड यू सजेस्ट इन ऑर्डर टू त्यांच्या एग्सची किंवा स्पर्मची जी क्वालिटी आहे ती चांगली राहावी किंवा इम्प्रूव्ड राहावी, सो दॅट त्यांचे कन्सीव्ह करण्याचे चान्सेस हायर असतील? राईट. सो कसं असतं की त्यांना सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट दे शुड हॅव अ हेल्दी लाईफस्टाईल. लवकर झोपणं, रात्रीचं खूप स्क्रीन टाईम न बघणं, एक्सरसाइज करणं, हेल्दी डाएट फॉलो करणं विच इज रिच इन फोलेट, प्रोटीन्स, लो कार्ब, जास्त फायबर, रिच इन अँटीऑक्सिडंट्स, म्हणजे समजा विटॅमिन C रिच आहे, विटॅमिन E रिच आहे, असं जेवण घेणं. जंक फूड जेवढं शक्य आहे तेवढं अवॉइड करणं. प्रोसेस्ड कॅन्ड फूड ह्या गोष्टी अवॉइड करणं. त्याच्यानंतर एक खूप नवीन आता कॉन्सेप्ट अशी आहे की एंडोक्राइन डिसरप्टर्स, म्हणजे हे एक नवीन गोष्ट आहे ज्याच्यामध्ये हे प्लास्टिक वगैरे जे आहे ना ते आपल्या हॉर्मोन्सला मिमिक करतं. तर आता आपल्याकडे सगळीकडे प्लास्टिक आहे. सो प्लास्टिकचा कमीत कमी वापर करायचा, कारण ते जे प्लास्टिक आहे ते बॉडीमध्ये जाऊन इट बिहेव्स लाईक अ हॉर्मोन आणि मग ते हॉर्मोनची जागा घेऊन हॉर्मोनल इम्बॅलन्स करतं. अच्छा, दॅट इज प्लास्टिक जे आपण बॉटल्स जे लो क्वालिटी प्लास्टिक, जे थिन प्लास्टिक्स म्हणा, किंवा आपण मायक्रोवेव्ह करताना समजा आपण प्लास्टिक वापरलो तर छोट्या गोष्टी आहेत की समजा प्लास्टिक न वापरणं किंवा खूप जास्त फ्रेग्रंट आणि सेंटच्या गोष्टी न वापरणं, कारण ह्या आपण त्याच्यामध्ये खूप सारे एंडोक्राइन डिस्टर्बर्स असतात. शिवाय लहान मुलाचे टॉईज वगैरे, टीदर्स, त्याच्यामध्ये पण हे गोष्टी बघितल्या जातात. सिम्पल गोष्ट आहे, आपण हेअर ट्रीटमेंट्स करायला जातो, सिस्टीन, केरेटिन, खूप साऱ्या, आणि मग ते खूप एक इट गिव्स अ व्हेरी बॅड स्मेल, तर तो स्मेल सुद्धा चांगला नसतो. सो इन दॅट केस मग आपण सिम्पल गोष्ट आहे की ती ट्रीटमेंट करताना मास्क घालणं, म्हणजे बॉडीमध्ये एंडोक्राइन डिस्टर्बर्स जाऊ नये. प्लास्टिकचा कमीत कमी वापर शक्य आहे तेव्हा प्लास्टिक अवॉइड करणं. मायक्रोवेव्ह करताना ग्लास कंटेनरच वापरणं. या गोष्टी छोट्या गोष्टी डेफिनेटली विल गो अ लॉंग वे. किती बेसिक गोष्टी आहेत. हो, अगदीच. आणि हे म्हणजे फार कोणाला अवेअरनेस माहिती नसतं. हे डे इन डे आउट आपण ते करतच असतो. म्हणजे काही लोक आहेत ऑफकोर्स त्याच्याबद्दल अवेअर आहे की त्यांच्या किचनमध्ये तुम्हाला अजिबात प्लास्टिक दिसणार नाही वगैरे, बट इन मोस्ट ऑफ द केसेस ते यूज होतं बऱ्यापैकी. आणि शिवाय जसं मी म्हणाले स्मोकिंग, अल्कोहोल या गोष्टी सोडणं, आणि स्ट्रेस मॅनेजमेंट थोडंसं शिकणं, योगा, मेडिटेशन, रिलॅक्सेशन एक्सरसाइजेस किंवा एक्सरसाइज बेसिकली. कीप युअर वेट इन द नॉर्मल रेंज. जे एक 18.5 to 24 हा नॉर्मल बॉडी मास इंडेक्स असतो, म्हणजे तुमच्या हाईट प्रमाणे तुमचं एवढं स्पेसिफिक वेट लागतं. सो तेवढं वेट मेंटेन करणं, मग त्याच्यामध्ये एक्सरसाइज करून आणि डाएट करून तुम्ही ते नॉर्मल रेंजमध्ये वेट ठेवायला पाहिजे. या छोट्या गोष्टी आहेत विच विल डेफिनेटली गो अ लॉंग वे. IVF बद्दल आता आपण भरपूर माहिती ऐकली आणि अंडरस्टँड की इट्स लाईक सेकंड डेपासनं स्टार्ट होते, इंजेक्शन्स जातात आणि भरपूर ती प्रोसेस असते. तर मेंटली पण ही थोडी एक्झॉस्टिव्ह राहत असेल, राईट? द वुमेन हू इज गोईंग थ्रू इट, तिच्यासाठी फारच इमोशनली, मेंटली स्ट्रॉंग, थोडं इन्सिक्युअर फिलिंग्स पण असतात. म्हणजे सक्सेसफुल होणार की नाही, किती सायकल्स लागणार, बरोबर, मग झाल्यानंतर पण पुढे आणि काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, ते कन्सीव्ह केल्यानंतर ते कंटिन्यूड राहील अंटिल द बेबी इज बॉर्न, सगळे रिस्क वगैरे असतात. इट इज शोन दॅट अराउंड 20 to 40% ऑफ विमेन ज्यांना इन्फर्टिलिटी आहे त्यांना डिप्रेशन आणि अँझायटी बघितलं गेलंय. आणि बऱ्याचदा काय होतं की रिपीटेड ट्रीटमेंट फेलियर्स म्हणा किंवा
फायनान्शियल खूप जास्त बर्डन असल्यामुळे त्यांना अजून डिप्रेशन आणि अँझायटी येते. त्याच्याशिवाय सोशल इश्यूज तर वेगळंच आहे, ते कम्प्लिटली आउटकास्ट होऊन जातात ते कपल. म्हणजे ते सोशल गॅदरिंगला जाणं बंद करतात, कारण कुठेही गेलं की त्यांना ॲडवायजेसचा भडीमार आणि मग तुम्ही आणि किंवा मग जज करणं त्यांना की तुम्हाला हे नाही करायचं, यू डोंट वॉन्ट टू हॅव किड्स, तुम्हाला तुमचं करिअरच करायचं आहे, असे एकदम नॅस्टी कमेंट्स पास करणं. तर या गोष्टीने ते खूप सोशली एकदम आयसोलेट होऊन जातात. आणि सो आय थिंक मोस्ट इम्पॉर्टंट या गोष्टीमध्ये व्हॉट रोल विल बी इज ऑफ काउन्सिलिंग. त्याच्यामध्ये एक काउन्सिलिंग बाय द डॉक्टर, ट्रीटिंग डॉक्टर, आणि बऱ्याच क्लिनिक्समध्ये काउन्सिलर नावाचे वेगळे अपॉइंटेड लोक असतात जे प्रॉपर त्यांना काउन्सिल करतात आणि त्यांना दे कीप देम ॲट इज, की तुम्ही थोडं म्हणजे स्ट्रेस घेऊ नका आणि असं असं आहे, पण आणि टेल देम वॉट दे शुड एक्सपेक्ट फ्रॉम द ट्रीटमेंट, सो दॅट थोडंसं स्ट्रेस त्यांचा कमी होतो. शिवाय त्यांना सांगतो आपण की थोडंसं योगा, मेडिटेशन, रिलॅक्सेशन ह्या गोष्टी ड्युरिंग द ट्रीटमेंट करा. मॅक्सिमम जे अँझायटी आहे ते 14 डे पिरियडमध्ये असतं. समजा ट्रान्सफर केलं तर ते वेटिंग पिरियडना एक दिवस ते असे काउंट करत राहतात, पूर्णपणे कॅलेंडरकडे लक्ष काय झालं. सो त्या वेळेत मग तुम्ही रिलॅक्सेशन टेक्निक्स, काहीतरी हॉबी परस्यू करा. आणि स्पेशली मी तर सांगते की कंबाईंड म्हणजे हजबंड वाईफनी दोघांनी एखादा एकच हॉबी जे दोघांना आवडेल, स्पेंड मोर टाइम टुगेदर, त्याच्याने थोडंसं कॉमरॅडरी त्यांची वाढली, त्यांचं थोडंसं एक टाइम स्पेंडिंग वाढलं तर डेफिनेटली थोडं स्ट्रेस कमी होतो. शेअर द बर्डन इक्वली. बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये जिथे फर्टिलिटी क्लिनिक्समध्ये सपोर्ट ग्रुप मीटिंग्स असतात, अशा एक 8-10 कपल्सला बोलवतो आपण आणि वी टेल देम यू आर नॉट द ओनली वन. बाकीचे आपण लोकांना हे प्रॉब्लेम्स येत आहेत आणि हाऊ दे आर फेसिंग, असं एकमेकांमध्ये एक डायलॉग झाला आणि त्यांनी त्यांचे व्ह्यूज शेअर केले की देन थिंग्स आर बेटर. म्हणजे त्यांना कळतं की ठीक आहे, वी आर नॉट द ओनली वन. शेअरिंग झाल्यामुळे कदाचित गोष्टी पण इझी होतात. आणि मी खूप लोकांना सांगते की म्हणजे जे रिलेटिव्स किंवा आपण कोणी आपल्या आसपास कोणी इन्फर्टाईल कपल असेल तर जरा बोलताना थोडंसं माइंडफुली बोलायचं. बरोबर. प्रत्येक वेळेला आपल्या मुलांबद्दल बोलायचं, प्रत्येक वेळेला तेच विषय काढायचे, ते एव्हरी टाइम दे गो टुवर्ड्स डिप्रेशन ते विषय ऐकून, म्हणून मग ते जाणंच सोडतात. सो दॅट इज द इझिएस्ट वे आउट फॉर देम. सो आय थिंक थोडं माइंडफुलनेस, थोडं जजिंग कमी करणं, थोडेसे ॲडवाइजेस कमी देणं, कारण थोडा शेवटी हा पर्सनल इश्यू आहे. त्यांना जेव्हा गरज असेल तेव्हा ते डेफिनेटली तुम्हाला येऊन विचारतात, पण स्वतःहून सांगणं, जज करणं, आय थिंक या गोष्टी कुठेतरी थोड्याशा थांबल्या पाहिजेत, कारण एक कॉमेंट टेक्स देम नियर डिप्रेशन एव्हरी टाइम. आणि जे डील करतात आहे ते त्यांनाच माहिती असतं किती पेनफुल असतं. सो थोडंसं आपण थोडं सेन्सिटिव्ह व्हायला पाहिजे या इश्यूजबद्दल आणि थोडं माइंडफुल बोलताना विचार केला पाहिजे लोकांनी. सराउंडिंग लोकांनी पण थोडंसं माइंडफुली अगदी खूप गरजेचं आहे. तर IVF सारखा कॉम्प्लेक्स विषय डॉक्टर संध्यांनी अगदी सिम्प्लिफाय करून आपल्याला समजावून दिला आहे. त्यासाठी थँक्यू सो मच डॉक्टर संध्या. थँक्यू सो मच मला इथे बोलावलं आणि हे सगळे व्ह्यूज शेअर करायला यू गेव मी द अपॉर्च्युनिटी. थँक्यू सो मच. थँक्यू. सो प्रत्येकाचा जर्नी वेगळा असू शकतो, प्रत्येकाचा एक्सपिरियन्स वेगळा असू शकतो, बट अवेअरनेस अबाउट द प्रेग्नन्सी, इन्फर्टिलिटी कॅन ॲक्च्युली हेल्प कपल्स टू मेक अ इन्फॉर्म्ड डिसिजन. विथ दॅट थॉट, सासी सखी विल साइन आउट. Stay healthy, stay informed. Until next time, keep shining.